नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही। पेण तालुक्यातील हेटवणेवाडी येथील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाची चांगली धावपळ उडाली आहे। सविस्तर बातमी अशी की काल बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी 8 वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय वर्ष 4 वर्ष 6 महिने ही आपल्या आईसोबत गावाबाहेर एका नाल्याशेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली आणि या 4 वर्षाच्या चिमुकलीने एकदा आवाज दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा आलेच मी। या फक्त 5 मिनिटाच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली। आपली 4 वर्षाची चिमुकली आपल्यासोबत आलेली कुठे दिसेनाशी झाल्याने आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली। अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले। गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला, परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर नातेवाईक पेण पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले, परंतु काही हाती लागले नाही। आईसोबत सकाळी शौचालयाला गेलेली 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आणि दिवस उलटून गेला तरी तिचा तपास न लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकरी जंगलात शोध घेत असताना त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला, परंतु किशोरीचा कुठेच पत्ता लागला नाही। आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या विषयाला एक वेगळा वळण घेतले आहे। सदरची घटना पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोड घेत CRP, QRT, श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात 4ही दिशेला शोध मोहीम सुरू केली आहे। परंतु 24 तास उलटून देखील या चिमुकलीचा कुठेही शोध लागत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण।